बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक लढवण्यावरती काँग्रेस ठाम आहे. पोटनिवडणुकीचे दोन्ही उमेदवार हे आज दुपारपर्यंत जाहीर करणार असल्याचं काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलंय. तर बारामतीबाबत राष्ट्रवादीनं अजूनही संपर्क साधलेला नाही. बिनविरोध निवडणूक होण्यासाठी चर्चा आवश्यक असते असं देखील सपकाळ म्हणाले. उद्यापर्यंत उमेदवाराचं नाव देखील आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे अंतिम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि या संदर्भामध्ये राज्य स्तरावरील सर्व आमच्या नेत्यांशी चर्चा झालेली आहे. राष्ट्रीय स्तरावर देखील या संदर्भामध्ये आमचा संवाद आहे आणि उद्या दुपारपर्यंत याचा अंतिम निर्णय हा घेतला जाईल. त्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाशी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या कोणीही आतापर्यंत संपर्क केलेला नाही. भारतीय जनता पक्ष हेही या संदर्भामध्ये आव्हान आपल्याला करताना दिसतं. मात्र त्या संदर्भातही कुठल्याही प्रकारचा संवाद आणि कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव नाही. काँग्रेसनेही बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करावी असं अनिल देशमुख म्हणाले. काँग्रेसने सुद्धा बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी असं मला वाटतं. नक्कीच या बाबतीत त्यांचे जे वरिष्ठ नेते आहेत किंवा महाविकास आघाडीचे जे वरिष्ठ नेते आहेत ते त्यांच्याशी या बाबतीत बोलतील आणि त्या पद्धतीचा निर्णय बिनविरोध बारामतीची विधानसभा होण्यासाठी घेतला जाईल असं मला वाटतं. तर बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं समजूतदारपणाची भूमिका घ्यावी अशी मागणी भाजपच्या प्रवीण दरेकरांनी केली आहे. सोबतच सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिल्यामुळे दरेकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे आभारही मानले. आणि मला वाटतं अजितदादा एक महाराष्ट्राचे मोठे लोकप्रिय नेते होते. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती या ठिकाणी अशा प्रकारची असल्या कारणानं बिनविरोध व्हावी. काँग्रेसने समंजसपणानं त्या ठिकाणी बिनविरोध निवडणुकीला सहकार्य करावं अशा प्रकारची मला तरी वाटतं सगळ्यांची अपेक्षा आहे. उद्धवजी ठाकरे साहेब उभाटा अशी भूमिका घेत असतील, भाजप भूमिका घेत असेल, अर्थात शिंदेसाहेब ही घेतील आणि त्याच्यामुळं मला वाटतं की काँग्रेसने पण उगाच त्या ठिकाणी लढायचं म्हणून लढू नये. जय पवार बारामती दौऱ्यावरती आहेत. यावेळी बोलताना बारामती पोटनिवडणुकी संदर्भामध्ये वक्तव्य केलंय. विरोधकांना बारामतीची निवडणूक लढायची असेल तर त्यांनी लढवावी असं जय पवारांनी सांगितलं. आमचे विचार हे अजितदादांसारखे असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान आज राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. आजोबा म्हणजे पवार साहेबांचं पण एक बातमी आली की ते पण आग्रह करतायत बिनविरोध व्हायला पाहिजे. मला वाटतं की बारामतीकरांना सगळ्यांनाच वाटतं की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, कारण दादांचे अनेक वर्षांपासून काम प्रेम सगळ्यांना समोर दिसतंय आणि कसं हे एकदम दुःखातली गोष्ट आहे की ही निवडणूक आज आपल्या समोर आली आहे. त्याच्यामुळे मला वाटतंय की सगळेच बारामतीकर दादांचं कुटुंब असून त्यांच्या पण मनात भावना आहेत की ही निवडणूक बिनविरोध. विलिनीकरणाची चर्चा होती, या संदर्भात राष्ट्रवादीची भूमिका काय किंवा तुमची वैयक्तिक कुटुंब म्हणून भूमिका? नाही, माझं वैयक्तिक त्याच्यात काय नाही. मी खूप छोटा आहे. त्याच्यात काय असेल, वहिनी असतील, पार्थ असतील, बाकीचे ज्येष्ठ नेते असतील पक्षातले ते ठरवतील. बारामतीत भाषणादरम्यान जय पवार भाऊक झाले. यावेळी कार्यकर्त्यांसोबत बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. तर चौकशी दरम्यान सविस्तर अहवाल आल्यानंतर बोलणार असल्याचं जय पवारांनी सांगितलं. 20 तारखेला थोर रडू शकलो. दादांचं रक्त आहे, शेवटपर्यंत थांबलो. कुटुंबच्या समोर रडणार नाही तर कुठे रडणार? सीआयडीने माझं रक्त घेतलं डीएनए चेक करायला. सीआयडी अधिकाऱ्यांसाठी बरोबर मी कायम संवाद साधला. ज्या दिवशी दुर्घटना झाली मी आपल्या DYSPला सांगितलं काहीही करून, सचिन पवार येते, सचिन पवार मी सांगत होतो काहीही करून मला ते ब्लॅक बॉक्स मध्ये पाहिजे. दोन्ही ब्लॅक बॉक्स मिळाले, दोन्ही ब्लॅक बॉक्सचे फोटो आपल्याकडे. पण कारवाई होऊ द्या, अहवाल येऊ द्या. पण नंतर एकदा पूर्ण बाहेर आले होते आपण बोलू. त्यांना मी बोललो माझे काय मुद्दे होते ते होतात आणि स्वतःही सांगितले.
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय घडामोडींना वेग आलाय. ठाकरेंची शिवसेना सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याच्या तयारीमध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे. सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर याबाबत चर्चा रंगलेली असल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेसनं उमेदवार दिला तरी देखील त्यांना पाठिंबा न देता ठाकरेंची शिवसेना ही सुनेत्रा पवार यांनाच साथ देण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान ठाकरे आणि पवार कुटुंबातील जिव्हाळ्याचे संबंध देखील या निर्णयामागे महत्त्वाचे मानले जातात. लवकरच उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन अधिकृत भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान सुनेत्रा पवार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला. फोनवरून बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते. निर्णय पक्षप्रमुख लवकरच जाहीर करतील अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांनी नक्कीच काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरती चर्चा केली आणि पक्षप्रमुखांशी त्यांनी त्या संदर्भात चर्चा केली आणि ती चर्चा काय झाली किंवा त्या संदर्भात काय निर्णय आहे तो लवकरच स्वतः पक्षप्रमुख पत्रकार परिषद घेऊन आपल्याशी संवाद साधला. अहिल्यानगरच्या राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खासदार निलेश लंके यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केलंय. राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे आणि अशामध्येच मी तनपुरेंच्या संपर्कात असून राजकारणामध्ये योग्य वेळी योग्य डाव टाकला पाहिजे असं सूचक विधान निलेश लंकेंनी केलंय. याचवेळी बोलताना त्यांनी बारामतीची निवडणूक ही बिनविरोध करण्याचं आवाहन केलंय. अजित पवारांच्या निधनामुळे होत असलेल्या या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांना सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा अशी भूमिका त्यांनी मांडली. दादांचं अकाली आपल्यातून सर्वातून जाणं झालं. त्यामुळं त्या ठिकाणी ताईंना सर्व पक्षांनी मिळून त्या ठिकाणी आपले उमेदवार न देणं हा निर्णय सगळ्यांसाठी योग्य आहे. कारण त्या कुटुंबाने त्या परिवाराने एका मतदारसंघासाठी नाही राज्यासाठी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत काम केलेलं आहे. राजकारणामध्ये वेट अँड वॉच ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते. सगळ्या गोष्टी समाजासमोर मांडण्यापेक्षा काही राजकीय डावपेचाचा भाग असतो ते यशस्वीरित्या खेळला पाहिजे. दरम्यान बारामती पोटनिवडणुकीची रंगत ही आणखीन वाढली आहे. अभिनेते अभिजित बिचुकले यांनी पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आतापर्यंत एकूण 12 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. तर काँग्रेस नेमकं कोणाला मैदानामध्ये उतरवतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. यापूर्वी अनेकदा बिचुकलेंनी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवली, मात्र नेहमीच त्यांच्या वाटेला अपयश आलंय. ठिकाणी 2024 मध्ये जी बारामतीची निवडणूक झाली होती विधानसभेची, त्या ठिकाणी मी उमेदवार होतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे, संपूर्ण राज्याला भारताला माहिती आहे. आणि या पोटनिवडणुकीसाठी मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि या संदर्भाचा संपूर्ण जी काय माझी भूमिका आहे ती सविस्तरपणे मी येत्या 2 दिवसांमध्ये तुमच्या सर्व पत्रकारांपुढे मांडणार आहे. लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढवणार आहेत. हाकेंच्या कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये हे निश्चित झालंय. मात्र ते अपक्ष म्हणून मैदानामध्ये उतरणार की कोणत्या पक्षाकडून याबाबत अद्यापही स्पष्टता नाहीये. दरम्यान सोमवारी लक्ष्मण हाके उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत. आम्हाला लढायचं आहे, आम्हाला संघर्ष करायचा आहे, संविधानाचा सन्मान करायचा. लक्ष्मण हाके पोटनिवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि किती तारखेला तुम्ही फॉर्म भरणार? एक दिवस राहिले. आता कुठली तारीख? सोमवारी एक दिवस आहे ना. तुम्ही अपक्ष लढणार आहेत की पक्षाकडून? अरे राष्ट्रीय पक्ष संपर्कात म्हटलं ना मी तुम्हाला. अपक्ष सोमवारी थोडे तास द्या ना, थोडे तास द्या. निवडणूक आयोगाला 10 मार्चला लिहिलेलं पत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मागे घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 28 जानेवारी ते 10 मार्च दरम्यान पक्षाकडून झालेला पत्रव्यवहार हा ग्राह्य धरू नका असा उल्लेख पत्रामध्ये आहे अशी माहिती मिळते. तर संबंधित पत्रामुळे 16 फेब्रुवारीला तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी आयोगाला पाठवलेलं पत्र हे रद्द होत आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्या राज्यसभा खासदारकीसाठी करण्यात आलेल्या पत्रव्यवहार आणि देण्यात आलेली कागदपत्र ही देखील बाद ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान काँग्रेसचे सर्व निर्णय हे राज्य पातळीवरती नव्हे तर केंद्रीय पातळीवरती होत असतात अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे बारामती निवडणुकीचे प्रभारी उमेश पाटील यांनी दिली आहे.
अद्याप तरी अजून तसं अधिकृतपणे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून तसं कुठलंही पत्र किंवा तशा पद्धतीचं वक्तव्य आलेलं नाही. आपल्याला कल्पना आहे काँग्रेस पक्षाचे निर्णय हे राज्यस्तरावर नाही तर देशाच्या पातळीवर होतात. त्यामुळं राज्यस्तरावरच्या कुठल्या तरी एखाद्या नेत्याच्या वक्तव्याचं आपण त्या ठिकाणी गांभीर्य तेच प्रदेशाध्यक्षांची कदाचित त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाबरोबर चर्चा झालेली नसावी. त्यांना वरून त्या ठिकाणी निरोप आल्यानंतर निश्चितपणे त्यांची भूमिका जी आहे ती या पद्धतीचीच राहील. तर पवार कुटुंबाने एकत्र राहावं, मात्र राजकीय दृष्ट्या दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यावं की नाही हा निर्णय वरिष्ठ घेतील अशी प्रतिक्रिया जय पवार यांनी दिली आहे. विलिनीकरणाची चर्चा होती, या संदर्भात राष्ट्रवादीची भूमिका काय किंवा तुमची वैयक्तिक कुटुंब म्हणून भूमिका? नाही, माझं वैयक्तिक त्याच्यात काय नाही. मी खूप छोटा आहे. त्याच्यात काय असेल, वहिनी असतील, पार्थ असेल, बाकीचे ज्येष्ठ नेते असतील पक्षातले ते ठरवतील. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी अजितदादांचा गट हा सत्तेत आहेत, सत्तेबरोबरच राहील आणि स्वाभाविकपणे जर अजितदादांच्या पक्षासोबत राष्ट्रवादी त्या ठिकाणी आली तर निश्चितच आणखी ताकद या ठिकाणी सत्ता पक्षाला त्या ठिकाणी मिळेल. परंतु या ठिकाणी या परिस्थितीमध्ये नेमकं काय होईल हे पवारसाहेब आणि सुनेत्रा ताईच त्या ठिकाणी सांगू शकतात. परंतु एकत्रित येण्यानं त्या ठिकाणी फायदाच होत असतो. एकीकडे पोटनिवडणुकीवरून मवियामध्ये पेच आहे तर दुसरीकडे शरद पवारांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. विधान परिषदेसाठी ठाकरेंना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा असणार आहे. मला राज्यसभेवरती पाठवण्यासाठी महाविकास आघाडीतील सगळेच पक्षांनी सहकार्य केलं. उद्या जेव्हा विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून जे कुठलं नाव येईल त्याला आम्ही सहकार्य करू, आमचा पाठिंबा असेल असं शरद पवार म्हणाले. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांनीही आपली भूमिका बोलून दाखवली आहे. विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे कोणाला संधी देणार की ते स्वतः पुन्हा सभागृहामध्ये जाणार हे अद्यापही ठरलेलं नाहीये. शरद पवार आज दिल्लीकडे रवाना होणार आहेत. 6 तारखेला त्यांचा राज्यसभेचा शपथविधी होणार असून त्यासाठी ते राजधानीमध्ये दाखल होणार आहेत. सलग 16व्या दिवशी भोंदू अशोक खरातची 9 तास चौकशी करण्यात आली. खरात महिलांना गर्भनिरोधक आणि गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याचं उघड झालंय. खरात आणि त्याच्याशी संबंधित डॉक्टरांची समोरासमोर चौकशी करण्यात आली. खरात महिलांना औषधं कशी द्यायचा त्याचा एसआयटी कडून तपास सुरू आहे. त्यामुळे नाशिकमधील काही डॉक्टरांवरती एसआयटी कडून कारवाई होण्याची शक्यता आहे. बंधू अशोक खरातच्या कथित स्वीय सहाय्यकाची शिर्डी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. मिरगावमधील रमेश हिंगे हा व्यक्ती बंधू खरातचा पीए असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगलेली होती. रमेश हिंगे या व्यक्तीला नावावरही समता पतसंस्थेमध्ये खातं होतं आणि त्याच अनुषंगाने शिर्डी पोलिसांकडून हिंगे याची चौकशी करण्यात आली आहे. नाशिकच्या सातपूर परिसरातील लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आरोपी व्यावसायिक रवींद्र एरंडे याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान फॉरेन्सिक टीमनं एरंडेच्या कार्यालयावरती झाडाझडती घेत महत्त्वाचे तांत्रिक पुरावे गोळा केले. या प्रकरणामध्ये कार्यालयातील संगणकामधून महिलांच्या शोषणाचे व्हिडिओ हे समोर आल्याची माहिती मिळते. सोलापुरातील माढामधील अंजनगाव इथं लावण्यात आलेल्या पुतळ्यावरून वाद झालेला होता आणि या वादानंतर अखेर आज पुतळा हा कडक पोलीस बंदोबस्तामध्ये हटवण्यात आलाय. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी संपूर्ण मोहोळ तालुक्यातील इंटरनेट सुविधा ही देखील बंद ठेवलेली होती. सोलापूरच्या अंजनगाव खेलोबामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरू असलेला वाद अखेर मिटलाय. मराठा समाजानं धनगर देवस्थानच्या शेजारी उभारलेला पुतळा हा स्थलांतर करण्यास परवानगी दिली आहे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं नव्या शासकीय जागी स्थलांतर करण्यात आलं. दरम्यान आमदार अभिजित पाटील यांनी शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी केली आणि यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी पुतळ्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी जाहीर केल्याबद्दल पालकमंत्र्यांचे आभार मानले. सर्व पोलीस प्रशासन असेल आणि समाजातील दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी शेवटपर्यंत समन्वय राहावा म्हणून जी भूमिका घेतली त्यामध्ये दोन्ही लोकांचं त्या ठिकाणी आभार मानतो. यामध्ये दोन्ही बाजूनं त्या ठिकाणी एकमत झालं होतं, परंतु यामध्ये बाहेरच्या लोकांनी येऊन त्यामध्ये डिस्टर्बन्स तयार झाल्यामुळं ह्याला वेळ लागला. परंतु आता सर्वांनी दोन्ही बाजूने ह्या गावाचा एकोपा
हे सगळ्यांना एकत्ररित्या पुढं नेणं हे त्या ठिकाणी समन्वयाची भूमिका सगळ्यांनी घेणं अपेक्षित आहे आणि ती घ्याल अशी या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो. सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबातील पुतळा वाद प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली. या प्रकरणी एकूण 6 गुन्हे दाखल करण्यात आले. त्याबरोबरच सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवली जाणार आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान वादग्रस्त पुतळ्याचं नवीन ठिकाणी स्थलांतरण करण्यात आलेलं असून गावातील तणाव आता निवळलेला आहे. बाहेरून कोणी आंदोलन भडकावलं का तसंच फंडिंगचा तपास देखील केला जाणार आहे. पूर्णपणे आज अंजनगावमध्ये आणि पूर्ण माढा परिसरामध्ये शांतता आहे. इथे जो वाद निर्माण झाला होता त्याच्यावर तोडगा काढण्यात आलेला आहे आणि कायद्याच्या चौकटीत बसेल अशा प्रकारे त्याचं सोल्युशन काढण्यात आलेलं आहे. आता मला आशा आहे की येथील जनता एकोप्याने अशाच प्रकारे नांदेल आणि या गावामध्ये पुढची येणारी यात्रा आणि इतर सगळे सण एकत्रपणे साजरे होतील. दरम्यान छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्याला आमचा विरोध कधीच नव्हता. केवळ पालखी मार्गामध्ये पुतळा येत असल्यामुळे पुतळ्याचं स्थलांतर करावं अशी मागणी होती, अशी प्रतिक्रिया ही खेलोबा मंदिराचे पुजारी फरांडे बाबा यांनी दिली आहे. आमची सर्वांची रात्री या ठिकाणी बैठक पार पडली आणि ह्या बैठकीमध्ये जयकुमार गोरे भाऊंनी ह्याच्यावर मार्ग काढला आणि जो देवस्थानच्या जागेवरती पुतळा उभा करण्यात आला होता तो पुतळा शासकीय जागेमध्ये स्थलांतर करायचं हा असा मार्ग तुम्ही काढून श्री खेलोबा देवस्थानाला व धनगर समाजाला सर्वांनी न्याय दिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा सन्मान व्हावा यासाठी शासनाची जागा देण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया मंत्री जयकुमार गोरेंनी दिली आहे. तो काल आम्ही मोजणी कंप्लीट केली. मोजणीचा निकाल आला आणि त्या ठिकाणाहून ते देवस्थानची जागा असल्याचं सिद्ध झाल्यानंतर आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळासुद्धा सन्मानानं बसला पाहिजे. त्याही पुतळ्याचा सन्मान झाला पाहिजे, महाराजांचा विचाराचा सन्मान झाला पाहिजे म्हणून आम्ही त्या पुतळ्यासाठी शासनाची जागा देण्याचा निर्णय घेतला. कलेक्टर महोदय असतील आणि अधिकारी असतील यांनी जी जागा त्या ठिकाणी 815 गट नंबरमध्ये सिलेक्ट करतील त्या ठिकाणी आम्ही महाराजांचा पुतळा बसवणार आहोत. दरम्यान अंजनगाव खेलोबा पुतळा वादानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी वाद होतील अशा जागी पुतळे उभारू नका असं नागरिकांना आवाहन केलंय. त्याबरोबरच पुतळ्यांवरून समाजांमध्ये वाद लावला जातोय की काय अशी शंका देखील जरांगेंनी उपस्थित केली. वादच नाहीये, लावला जातोय का काय अशी मला शंका येते. लावला जातोय की काय, हे पुतळा विकणारा कोण याचा शोध घ्यायला लागणार. मला माहीतच नव्हते कोण इथं काय, कोण पुतळा देतंय का कोण घेतंय का काय प्रकरण आहे. आता कोणी येणार फोटो काढणार आणि मी त्यांच्यासोबत हे म्हणणार, म्हणजे असे काहीतरी गैरसमज पसरायचे. माझं नाव वापरून विनाकारण मलाही कोणी डाग लावण्याचा प्रयत्न करू नये. दुसरं की वाद होतील अशा ठिकाणी पुतळे उभा करू नका यार. आपल्या राजानं जगासाठी लय केलंय. आपल्या बापानं जे केले ते कोणालाच नाही करता. सांगलीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा नियोजित जागेच बसवण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनानं आयोजित केलेल्या बैठकीमध्ये हा तोडगा निघालाय. शहरामध्ये संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. मात्र या मागणीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे संतप्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पहाटे राम मंदिर चौक इथं पुतळा बसवला आणि त्यानंतर पोलीस आणि महापालिका प्रशासनानं मध्यस्थी करत बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीमध्ये पुतळ्यासाठी नवीन जागा निश्चित करण्यात आली आहे. त्रिकोणी बागेजवळील जागेमध्ये संभाजी महाराजांचा पुतळा हा बसवण्यात येणार आहे. प्रशासनाने निश्चित केलेल्या जागेवरच श्री छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. त्याच्या अनुषंगाने काही सूचना असतील तर त्या लेखी स्वरूपात देण्याबाबत सांगण्यात आलेलं आहे. सदरची बैठक अतिशय शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेली आहे. तरी आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पुतळा बसवण्याबाबतचा हा विषय आता संपलेला आहे. काही संघटनांनी अनधिकृतरित्या राम मंदिर परिसरामध्ये संभाजी महाराजांचा पुतळा बसवलेला होता. तो पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने त्या काढून घेतलेला होता आणि त्या अनुषंगानं संबंधित जे आंदोलक होते ते आंदोलक आणि महापालिका प्रशासन पदाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांची एक संयुक्त बैठक इथं महापालिकेत आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये सर्वानुमते तोडगा काढून
ज्या ठिकाणी महापालिकेनं जागा निश्चित केलेली होती त्याच ठिकाणी एक चांगला स्मारक पुतळा तिथं उभारण्याचं सर्वांमध्ये ठरलेलं आहे. त्यामुळे कृपया याबाबत कुठल्याही गैरसमज किंवा काय असतील तर कोणी यावर विश्वास ठेवू नये. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 27 महिन्यांमध्ये महापुरुषांचे तब्बल 128 पुतळे बसवण्यात आले. हे सगळे पुतळे अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 109 जणांवरती फौजदारी स्वरूपाची कारवाई केली आहे, तर 500 कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे. पुतळा बसवायला प्रशासनाचा विरोध नाही, मात्र नियमावलीनुसार पुतळा समिती स्थापन करून पुतळ्याचं संवर्धन करणं हेही तितकंच महत्त्वाचं असल्याचं मत हे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी व्यक्त केलं आहे. 109 FIR आत्तापर्यंत पोलिसांनी त्याच्यामध्ये दाखल केलेली आहे. 500 लोकांवर प्रतिबंधक कारवाई सुद्धा त्याच्यामध्ये केलेली आहे. पुतळेच्या बाबतीत शासनाचा GR आहे, शासनाचे नियम कायदे, त्यामध्ये जिल्हा स्तरावर समिती राहते, त्याची समितीची परवानगी घेऊन पुतळा बसवता येते. त्याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्सची NOC आणि ग्राउंड लेवलची रिपोर्ट बघून त्याच्यानंतर पुतळा बसवता येते. सगळ्या लोकांना माझं हेच आव्हान राहील की हे आपण जे पुतळा बसवत आहे ते आपले इतिहासाचे खूप मोठे मोठे ज्यांची हस्ती आहे त्यांचे आपण पुतळा बसवत आहे, तो लीगल मार्ग वापरा, कायदेशीर मार्ग वापरा. बीड जिल्ह्याचा विचार केला तर गेल्या 27 महिन्यामध्ये तब्बल 128 पुतळे उभारण्यात आले आहेत. त्यातल्या 109 प्रकरणामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. 500पेक्षा जास्त लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई झालेली आहे. या नववर्षाच्या 2026मध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये तब्बल 39 ठिकाणी अनधिकृत पुतळे उभारण्यात आले आहेत. तसं जर पाहिलं तर पुतळे उभारण्यापूर्वी ते वादग्रस्त ठिकाणी उभे करण्यात येऊ नयेत, वाहतुकीला अडथळा ठरू नयेत, त्याचबरोबर राज्य सरकारची परवानगी घ्यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करण्यासाठी ते पुतळे उभे करतात आणि त्यानंतर भावनिक राजकारण करून दोन्ही बाजूनी समाजामध्ये त्या ठिकाणी वितष्ट निर्माण होतं. कुणीतरी जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं एका ठराविक गावामध्ये जायचं आणि रात्री अपरात्री महापुरुषांची पुतळे बसवायचे. खरं म्हणजे ज्या महापुरुषांनी अत्यंत प्रतिकूल स्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये असेल आणि देशाच्या आणि समाजाच्या हिताचा विचार ज्यांनी केला, त्या महापुरुषांच्या आणि राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची स्थापना अंधाऱ्या रात्री का करावी लागते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अहिल्यानगरच्या निमळक इथं जुन्या मशिदीच्या अनधिकृत वाढीव बांधकामाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवलाय. नव्यानं उभारण्यात येणाऱ्या मशिदीला विरोध करत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. या पार्श्वभूमीवरती निमळक गावामध्ये विशेष ग्रामसभा पार पडली. प्रशासनानं दोन्ही बाजूंचं म्हणणं हे ऐकून घेतलं आणि यानंतर सामाजिक सलोखा राखण्याच्या सदृष्टीने मशीद व्यवस्थापनानं वाढीव बांधकाम करू नये, त्याबरोबरच ग्रामपंचायतीच्या नियम आणि अटींनुसारच बांधकाम करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांनी हनुमान मंदिरामध्ये महाआरती केली. कुठलेच कागदपत्र पोलीस स्टेशनला जमा होत नाही. ग्रामपंचायतला कुठून बाहेरून माणूस येतो हे तुमच्याकडे जमा होत नाही, म्हणून आमचं विरोधी. कारण ह्याच्यातूनच मोठ्या प्रमाणात धर्मांतर चालतं आणि जर धर्मांतर थांबवायचं असेल तर आपल्या लोकांना जागरूक राहावं लागेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.